प्रश्न नदी प्रणालीवरचा आहे, प्रश्न संगम स्थळावरचा आहे। नदी चे संगम स्थळ आणि त्या नद्या बघा, प्रकाशे, मुडावद, माहुली आणि तुळापूर 4 ठिकाणे दिले आणि नद्या दिल्या आहेत तापी पांझरा, तापी गोमती, भीमा इंद्रायणी, कृष्णा वेण्णा। कुणाचा संगम कुठे होतोय? तसे आपण लहानपणापासून पाठ करत आलोय। लहानपण म्हणजे आपलं जेव्हा सुरुवात होती स्पर्धा परीक्षेची, तिथून आपण पहिले पाठांतराला सुरुवात करतो आणि पुढे ऑप्शन असतं। ऑप्शन बघितले, थोडंसं डोकं लावलं की जमतं, पण समजून घेऊया नेमकं याचं उत्तर कसं येऊ शकतं। बघा, प्रकाश हे अत्यंत गाजलेलं असं ठिकाण आहे, ज्याला खानदेशची काशी असं सुद्धा म्हटलं जातं। प्रकाश एक महत्वाचं धार्मिक असं ठिकाण आहे। तापी आणि पांझरा या ठिकाणी एकत्र येते। पांझरा म्हणजे काय? हो, तेच ते धुळे। धुळे पांझरा नदीच्या गाठी वसलेला आहे। पुढे मुडावद आहे, जळगाव मधलं तापी आणि गोमतीला एकत्र आणणारं हे ठिकाण आहे मुडावद, जिल्हा जळगाव, लक्षात ठेवायचं आहे। पुढे माहुली आहे, जिल्हा सातारा, कृष्णा आणि तिची विमुप नदी वेण्णाला एकत्र आणताय माहुली, त्या ठिकाणी संगम आहे। आणि तुळापूर, जिल्हा पुणे, ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं आहे। भीमा आणि इंद्रायणी एकत्र येते आहे। छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं होतं तेच हे तुळापूर। तुळापूर, वढू वगैरे ही नावं तुम्ही ऐकलेली असणार आहेत आणि आम्हाला हे माहित असलं पाहिजे। असेच व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्ट्रक्टर YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या।